मंत्रालय मुंबई येथे भारत सरकारच्या नवीन 4 श्रम संहितांच्या अनुषंगानं राज्य शासनानं तयार केलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम, महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा आरोग्य व कामाची स्थिती नियम आणि महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा संहिता नियम या मसुदा नियमावलींसंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. यावेळी बैठकीस उपस्थित राहून कामगार विभागाच्या 4 स्वतंत्र तज्ज्ञ समित्यांनी कामगार व कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीसोबत प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा करावी, त्यांच्या सर्व सूचना, हरकती व मागण्यांची नोंद घ्यावी आणि त्यानंतर सर्वसमावेशक संयुक्त अहवाल तयार करून तो केंद्रीय श्रम मंत्रालयाकडे सादर करावा, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच नवीन श्रम संहितांची अंमलबजावणी करताना राज्यातील कामगार व कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे आणि सामाजिक सुरक्षिततेचे संरक्षण करण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. चर्चा प्रक्रिया पारदर्शक व सर्वसमावेशक ठेवावी. तसेच तज्ज्ञ समित्या व कामगार संघटनांच्या बैठकींचे अधिकृत वेळापत्रक तातडीने निश्चित करावे, अशा सूचनाही यावेळी दिल्या. याप्रसंगी कामगार विभागाचे अप्पर मुख्य सचिव IA कुंदन, उपसचिव दीपक पोकळे, स्वप्नील कापडनीस, रोशनी कदम, कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम, सरचिटणीस गोविंदराव मोहिते, तसेच भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे प्रदेश राज्य सचिव प्रवीण पप्पू शिंदे इंटक, आयटक, HMS, C2, AICCTU, NTUI आणि BKS या प्रमुख कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.